कर्क रास. कर्क राशीच्या जातकांना मिथुन येथील सूर्य द्वादश स्थानी भ्रमण करत असल्यामुळे नियोजन, संयम आणि अंतर्मुख विचारांना अधिक महत्त्व देणं आवश्यक आहे. दुसरीकडे तुमच्या राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या शुभ प्रभावामुळे कर्क राशीमध्ये या आठवड्यामध्ये गुरुकृपा योग आणि व्यक्तिमत्व विकास योग हे 2 महत्त्वाचे योग निर्माण होत आहेत. त्याचे फलित म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम हळूहळू दिसायला सुरुवात होईल. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना पडद्यामागे केलेले काम वरिष्ठांच्या नजरेत येईल. नवीन जबाबदारी व प्रशिक्षणाची संधी मिळेल. व्यावसायिकांना नवीन विस्तार करण्यापूर्वी जुनी व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देणं आवश्यक आहे. सेवा, शिक्षण, वैद्यकीय, बांधकाम, सल्लागार व गृहसजावटीशी संबंधित व्यवसायांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासाचे सखोल नियोजन करण्यासाठी असून संशोधन, स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्गदर्शन या आठवड्यामध्ये मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा अनावश्यक खर्च टाळून बचतीवर भर देण्याचा असून त्यामुळे पुढील काळ तुम्ही सुरक्षित करू शकाल. रखडलेले आर्थिक व्यवहार हळूहळू मार्गी लागतील. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराची भावनिक साथ लाभेल आणि घरातील वातावरण अधिक आनंदी बनेल. प्रेमसंबंधात संयम आणि प्रामाणिक संवादामुळे नाते अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना कुटुंबियांच्या माध्यमातून योग्य स्थळाची माहिती मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने झोपेची कमतरता, मानसिक थकवा व पचनाशी संबंधित किरकोळ त्रास कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये जाणवू शकतात. तेव्हा ध्यान, योग व प्राणायाम करा. पुरेशी विश्रांती घ्या आणि आपली ऊर्जा कशी टिकून राहील याकडे लक्ष द्या. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे मोती पांढरा. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 6 जुलै व 9 जुलै. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या सोमवारी सकाळी स्टीलच्या छोट्या वाटीत थोडे कच्चे दूध घ्या. त्यामध्ये 1 चमचाभर तांदळाचे दाणे टाका आणि ही वाटी काही क्षण चंद्राचे स्मरण करून घराच्या उत्तर पश्चिम दिशेला ठेवा. त्यानंतर हे दूध एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे मानसिक शांतता लाभेल, कौटुंबिक सौहार्द वृद्धिंगत होईल, भावनिक स्थिरता येईल आणि शुभ ऊर्जा वाढवण्यास सहाय्यकारी ठरेल. वृश्चिक रास. या आठवड्यात सूर्य मिथुन राशीत अष्टम स्थानी भ्रमण करत असल्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना संयम, गुप्त नियोजन आणि दीर्घकालीन निर्णयावर अधिक भर देणं आवश्यक आहे. अष्टम स्थानी सूर्यामुळे जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळेल. गुरु आणि शुक्राच्या शुभ प्रभावामुळे वृश्चिक राशीमध्ये गूढ ज्ञान प्रगती योग आणि भाग्य सहयोग योग हे 2 महत्त्वाचे योग निर्माण होत असून त्यामुळे कठीण वाटणारी वाटचाल, कठीण वाटणारी कामे योग्य नियोजनाने तुम्ही पूर्ण करू शकाल. नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी पडद्यामागे केलेल्या मेहनतीचे कौतुक होईल. संशोधन, तपास, तांत्रिक क्षेत्र, बँकिंग, विमा व प्रशासनाशी संबंधित वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांनी नवीन भागीदारी करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे. जुने ग्राहक आणि विश्वासार्ह व्यवहार भविष्यात मोठा लाभ तुम्हाला प्राप्त करून देतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सखोल अभ्यास, संशोधन आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल आहे. एकाग्रतेमुळे अवघड विषयही तुम्हाला सहज सोपा वाटू लागेल. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये लाभाच्या संधी मिळतील, परंतु जोखमीची गुंतवणूक किंवा भावनेतून कुठलाही आर्थिक निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून समजूतदारपणा आणि भावनिक आधार मिळेल. प्रेमसंबंधामध्ये मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास होणारे गैरसमज दूर होतील. अविवाहित व्यक्तींना आध्यात्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमातून चांगली ओळख मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना पचनसंस्था, सांधेदुखी व मानसिक ताण या संदर्भात ह्या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी विश्रांती घ्या. योगाभ्यास, ध्यान व प्राणायाम करा आणि हलका सात्विक आहार घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे गडद मरून. शुभवार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 7 जुलै व 11 जुलै. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका मातीच्या छोट्या दिव्यामध्ये काळे तीळ अर्धा चमचा, 1 लवंग आणि थोडासा गूळ ठेवून ते देवघरात काही क्षण कुलदेवतेचे स्मरण करता करता ठेवा. त्यानंतर काळे तीळ पक्ष्यांना खाऊ घाला.
गूळ गाईला अर्पण करा आणि लवंग घराच्या मुख्य उंबरठ्याजवळील कुंडीत झाडाच्या मुळाशी ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे वृश्चिक राशीतील जातकांची नकारात्मकता कमी होईल, धैर्यपूर्ती होईल, कार्यसिद्धी प्राप्त होईल, मानसिक स्थिरता वाढेल आणि अनपेक्षित अडथळ्यांपासून तुमचे संरक्षण होईल. मीन राशीच्या जातकांना मिथुनेतील सूर्य चतुर्थ स्थानी भ्रमण करत असल्यामुळे घर, कुटुंब, स्थावर मालमत्ता, मानसिक स्थिरता, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांना विशेष महत्त्व या आठवड्यामध्ये प्राप्त होणार आहे. चतुर्थ स्थानातील सूर्यामुळे घरातील काही महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावे लागू शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. गुरुच्या कृपेने ग्रहसौख्य वृद्धियोग आणि शुक्राच्या अनुकूल प्रभावामुळे आनंद समृद्धी योग हे दोन महत्त्वाचे योग मीन राशीमध्ये होत असल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि अपूर्ण राहिलेली काही वैयक्तिक कामे या आठवड्यामध्ये पूर्णत्वाकडे जातील. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांना वरिष्ठांचा आशीर्वाद संपादन करण्याची संधी मिळेल. घरातून काम करणाऱ्यांना शिक्षण, आरोग्य, सल्लागार, कला व सेवा क्षेत्राशी संबंधित मीन राशीच्या जातकांना काही विशेष लाभ ह्या आठवड्यामध्ये मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी कुटुंबाच्या सहकार्याने नवीन योजना राबवणे फायदेशीर ठरेल. मालमत्ता, सजावट, गृहउपयोगी वस्तूंशी संबंधित व्यवसायात चांगली प्रगती साधू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा शांत वातावरणात अभ्यास करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. स्मरणशक्ती आणि विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. आर्थिकदृष्ट्या नियोजनपूर्वक खर्च केल्यास या आठवड्यामध्ये चांगली बचत मीन राशीचे जातक करू शकतात. घराशी संबंधित आवश्यक गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम, विश्वास आणि परस्पर सहकार्य वाढेल. जोडीदारासोबत कुटुंबाच्या भविष्यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना कुटुंबाच्या माध्यमातून चांगला विवाहयोग निर्माण होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने छाती, सर्दी व पचन व झोपेसंबंधी त्रास या आठवड्यामध्ये मीन राशीच्या जातकांना होऊ शकतो. तेव्हा ध्यान, योग आणि प्राणायाम करा. सात्विक आहार घ्या आणि मानसिक शांतता टिकवण्याला महत्त्व द्या. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 7. शुभ रंग आहे मोती पांढरा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 9 जुलै व 11 जुलै. व ह्या आठवड्याचा मीन राशीसाठी विशेष उपाय: येत्या गुरुवारी सकाळी एका छोट्या पितळेच्या भांड्यात थोडे कच्चे तांदूळ घ्या, 2 वेलदोडे आणि 1 तुळशीचे पान ठेवून भगवान विष्णूचे स्मरण करा. त्यानंतर ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला. वेलदोडे एखाद्या फळझाडाच्या मुळाशी ठेवा आणि तुळशीचे पान तुळशी वृंदावनातच अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे मीन राशीच्या जातकांना कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल, मानसिक समाधान मिळेल, आर्थिक स्थिरता येईल आणि शुभसंधी वृद्धिंगत होतील.